नवसाती दिवा टीमचा 12th मॅन आपण कॉम्बो बॉक्स मध्ये पोहोचा. तीन ओवर ना रोशन, तीन ओवर ना, तीन ओवर ना, एक ये हारले नहीं है, गजान तुझसे हारले ना. हाँ ये हारले बेलापूर जिंकले ना पहिली, खाली बेलापूर जिंकले. एक फेरा बेलापूर गेले ना पहिला त्यातला जिंका तो फेरा बोलशी बघ बघ. चला मॅचला सुरुवात करा. ऑफिशियल पंच अरमान आणि रितेश म्हात्रे मॅच साठी ऑफिशियल पंच जोडले जातील. महत्वपूर्ण मॅच आता सेकंड राऊंड मधली. तलवली आणि त्यांच्या विपक्ष नवसादी दिवा कोलीवाडा. टॉस जिंकला नवसादी दिवा टीमने घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं मैदानच्या आतमध्ये तलवली टीमला. ओपनिंग पेयर मनोज आणि विकी बनसोडे. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर रोनित मडबी. मॅचला होती सुरुवात. सेकंड हाफ मधील सेकंड राऊंडची मॅच. 3 ओव्हर साठी 15 मिनिटाचा कालावधी असेल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 18 बॉल फेकायचे आहेत. 15 मिनिटांमध्ये 18 बॉल फेकले नाही तर एक प्लेअर तुमचा 30 ऍड मध्ये घेतला जाईल. याची नोंद आपण घ्या. पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर आपण टाइमर स्टार्ट करतोय. स्ट्रायकिंगला बॅटर मनोज. नॉन स्ट्रायकिंगला बॅटर विकी बनसोडे. बॉलिंग मार्क वर बॉलर रोनित मडवी. शेवटी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल ओ द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल. फुल करायचा प्रयत्न. क्विकर वन बॉल आपण रोनित मडवीचा पहिला. नवसादी डीमा टीमच्या माध्यमातून पहिली ओव्हर टाकत असताना पहिला बॉल डॉट. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल. कव्हर पॉइंट रिझन मध्ये बॉल मनोजच्या बॅट मधनं फरार. 4 धावा चौकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये तलवली टीमची 4 धावा. पहिल्या बॉलवर सुरुवात चांगली बॉलर रोहित मडवीने केली. दुसऱ्या बॉलवर जशास तसं प्रत्युत्तर. एक तेरी तो एक मेरी, ना तारीफ मेरी ना मजाक तेरा. मत कर गुरु इस क्रिकेट का, एक दिन काक तेरा और एक दिन काक मेरा. काय मॅच मागील मॅच रंगली. 77 धावांचा पाठलाग करायचा होता गोटिवली विरुद्ध नवसादी दिवा टीमला आणि तो पाठलाग यशस्वीरित्या आपण नवसादी दिवा टीमला करताना पाहिला. या मॅच मध्ये खराब क्षेत्ररक्षण होतंय नवसादी दिवा टीमच्या माध्यमातून. यस नो कम्युनिकेशन थोडस बिघडलं होतं परंतु दोन बॅटर पॉप इन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. 3 धावेने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 7 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मधला 7 धावा धावफलकावर. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये विकी बनसोडेच्या बॅट मधनं पॉवरफुल स्ट्रोक. लॉंग ऑन बाउंड्री लाईन सीमारेषा पार. विकी बनसोडे ब्रँडेड चा सिक्सर. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 13 धावा. 13 धावा धावफलकावर. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग आता आपण तलवली टीमच्या माध्यमातून पाहताय आणि विकी बनसोडे सुद्धा चर्चेचं नाव राहिले तलवली टीम साठी. चांगली बॉलिंग आपण सातत्याने याच ग्राउंडवर विकी बनसोडेची पाहिली आहे अंडर-22 चा खेळ खेळत असताना. परंतु आज कशा पद्धतीने बॉलिंग राहील बॅटिंग राहील अनेक सारे प्रश्न आहेत परंतु प्रश्नांचं उत्तर आतापर्यंत रोख आणि चोख दिलंय मैदानच्या आतमध्ये विकी बनसोडेने.
आता मात्र फटका फसलाय. कॅचची संधी मैदानाच्या आतमध्ये, अनुमान चुकलं. बॉल धरतीला दान होतोय. कॅच ड्रॉप होते विकी बनसोडेची. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावून होत आहेत पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचतीये धावफलकावर 15 धावा. एक बॉल पहिल्या ओव्हर मधला शिल्लक असेल. प्रत्येक बॉल महत्वाचा बॉलिंग करणाऱ्या टीम साठी आणि बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. कारण याआधी घडलं त्याला महत्व नसेल. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल त्याला खूप सारं महत्व आहे. खरं मॅच आणि टुर्नामेंट आता खऱ्या अर्थाने अंतिम रंगामध्ये आणि ढंगामध्ये येते. आपण पाहताय गजानन मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 20-25 पाहू शकाल. हॅमर केलं होतं. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला स्ट्रोक सुद्धा बॅटरच्या माध्यमातून होता. गोल्डन स्पॉट वर बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा धावून पूर्ण होत आहेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती होतीये आणि धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 17. नवसादी दिवा टीम मीटिंग आपण करू नका. लगेचच मॅचला सुरुवात करा. अजून खूप साऱ्या मॅच या ठिकाणी खेळणं बाकी आहे. याची आपण नोंद घ्या. ऑफिशियल पंच आपण लगेचच वॉर्निंग द्या. लगेचच मॅचला करा सुरुवात. 4 मिनिटांमध्ये पेकलेत मैदानाच्या आतमध्ये पहिली ओव्हर. रोनित मडबीने तुमच्याकडे 11 मिनिटं असतील आणि 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 12 बॉल आता मैदानाच्या आतमध्ये फेकायचे आहेत. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 17 धावा. अजूनही पहिल्या इनिंग मधले 12 बॉल शिल्लक. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर साहिल दोन्ही टीम स्पीडअप करा. चला बॉलर आपण बॉलिंग ट्रॅक वर सज्ज व्हा. साहिल दुसऱ्या ओव्हर मध्ये येतोय जबाबदारी घेऊन. जबाबदारीने खेळ पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत विकी बनसोडेचा आपण पाहिलाय. धावसंख्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तब्बल उभारली स्कोर बोर्ड वर 17. धावा आता वाचवण्यासाठी आणि जबाबदारी खेळ खेळण्यासाठी बॉलर साहिल सज्ज. ओर द विकेटने लेफ्ट आर्म बॉलर मैदानाच्या आतमध्ये लाऊड अपील होती. आशालभूत नजराने पंचांकडे पाहिलाय आणि लाऊड अपील आता मैदानाच्या आतमध्ये स्वीकारली आहे. फलंदाज पहिला बाद मैदानाच्या आतमध्ये मनोज. चला न्यू बॅटर आपण धावत लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. टाइम इज मोर दॅन इम्पॉर्टंट मनी. पैशापेक्षा वेळेला महत्व आता तुम्ही द्या. कारण वेळ कुणासाठी आणि सूर्यदेवताही कुणासाठी थांबणार नाहीये. त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला आता वेळेला सिद्ध करायचं आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड वर स्थिरावली आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 धाबा. 1 विकेट लॉस टीम तलवली. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण बॉलर साहिलचा पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल रोशन. रोशनला सुद्धा रोशन कामगिरी आता करायची आहे. परंतु चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॉलर साहिलने पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली आहे. विकी बनसोडेच्या पहिल्या ओव्हर मध्ये चांगला खेळ आपण पाहिलाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगला खेळ आतापर्यंत साहिलचा राहिला. पहिल्याच बॉलवर विकेट किपरने चुकी केली नाहीये. चांगला झेल पकडला आणि पहिला फलंदाज तलवली टीमचा झालाय बाद. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या ओव्हर मध्ये दुसरा बॉल फेकण्यासाठी बॉलर साहिल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आणखी एक चांगला बॉल पाहू शकाल. कव्हर रिजन मध्ये पॉइंटच्या अगदी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धावेने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 धावा धावफलकावर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आउट साइड ऑफ स्टंप बॉल साहिलचा. यस इट इज अ वाईट बॉल. 2 आज समांतर रन्स मिळतील अवांतर. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 19 धावा. पुन्हा एकदा पाहू शकाल व्हाईट +1. 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 21 धावा. चांगला स्कोर बोर्ड आतापर्यंत आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये तलवली टीम करत असताना. थोड्याशा चुका बॉलिंग करत असताना आपण साहिलच्याकडनं पाहताय. 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये शून्यापेक्षा 1 धावेला खूप महत्व आहे. कारण व्हाईट +1 धावसंख्या आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 21. नेक्स्ट बॉल पुढे टाकला होता. पाहू शकाल चांगला स्ट्रोक बॅटर रोशनच्या बॅट मधनं बॉल सीमा रेषा पार. षटकार.
धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 6च्या मदतीने. 27 धावा, 27 ऑन स्कोर बोर्ड. या मॅच मधला जो संघ विजयी होईल तो मात्र एकविरा बेलापूर टीमच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. मॅच आता महत्वाच्या मैदानाच्या आतमध्ये. एकटा मोर द विकेटने पुन्हा एकदा लेफ्ट केलाय, सोडून दिलाय बॉल. आउट साइड ऑफ स्टंप बॉल फेकले जात आहेत. प्रेशर आता बॉलिंग एंड वर रिलीज होतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली आहे तब्बल 28 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक मिड ऑनच्या दरम्यान, चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट सुद्धा होतोय. काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनने 34 धाव आता मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे का, अनेक सारे प्रश्न आहेत. दोन ऑफिशियल पंच डिस्कस करतील आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. एक रन येतीये ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 29 धावा. आतापर्यंत बॉल झालेत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल, 2 बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हर मधले. पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या 1च्या मैदानात जाऊन पोहोचतीये 30 धावा धावफलकावर. सातत्याने वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलर साईल फेकतोय विकी बनसोडेच्या विरुद्ध. पुढे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता. चांगला स्ट्रोक आपण पाहताय. शॉट मिड ऑनच्या दरम्यान, बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 6च्या मैदानात जाऊन पोहोचतीये भरकन वेगाने 36 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हर मधला 1 बॉल शिल्लक. 9 मिनिटाचा कालावधी आतापर्यंत आपण घेतलाय 2 ओव्हर टाकण्यासाठी. 1 बॉल अजूनही दुसऱ्या ओव्हर मधला असेल शिल्लक. पुढे टाकलेला बॉल लाऊड अपील होते मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. 12 बॉलचा खेळ पूर्ण. चला लगेच स्पीडअप करा. शेवटची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधले शिल्लक असेल. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर वेदान. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली आहे धावा 37 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण रोशन आणि विकी बनसोडेची मैदानाच्या आतमध्ये पाहिली. तिसऱ्या ओव्हरला होतीये सुरुवात. थोडस स्पीडअप करा नवसादी दिवा टीम. तिसऱ्या ओव्हरला होतीये सुरुवात. 2 ओव्हर टाकण्यासाठी कंप्लीट 10 मिनिटाचा कालावधी घेतलाय. 5 मिनिटांमध्ये कंप्लीट तुम्हाला बॉल 7 टाकायचे आहेत, अन्यथा एक प्लेअर 30 ऍड मध्ये घेतला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल केले जात आहेत. तिसऱ्या ओव्हरला होतीये सुरुवात. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. विकी बनसोडेच्या बॅट मधनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईन सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 6च्या मैदानात जाऊन पोहोचतीये 43 धावा. 43 ऑन स्कोर बोर्ड. मैदानवर चढवलेला हल्ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय.
जबरदस्त बॅटिंगचा नजराना पेश केलाय मैदानाच्या आतमध्ये विकी बनसोडेने आतापर्यंत. दुसरा बॉल हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला एक धाव अगदी वेगाने चित्त्याच्या वेगाने धावतोय मैदानाच्या आतमध्ये विकी बनसोडे. 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2च्या मैदानात जाऊन पोहोचतीये. 45 ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस. टीम तलवली. इस बॉल शॉर्ट पिच पुल केला. शॉर्ट ऑन पुल. पॉवरफुल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. विकी बनसोडेच्या बॅट मधनं आणखी एक सुपर स्ट्रोक. 6 धावा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये तब्बल 51 धावा. पुढे टाकलेला बॉल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. थ्रो होईपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा विकी बनसोडेच्या बॅट मधनं पूर्ण. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 53 धावा. ओव्हर द विकेटने आणखी एक फुल टॉस बॉल. ऑन साइडला टर्न केलं बॉडीला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. आणखी एक बॉल. सिक्सर. धावसंख्या 6च्या मैत्रीने जाऊन पोहोचेल. 59 धावा. आणखी एक पाहू शकाल चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन सीमारेषा पार. विकी बनसोडेच्या बॅट मधनं पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या बॉलवर सुद्धा 6 धावा येत आहेत. 18 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 65 धावा बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये. 66 धाब्यांची गरज. 18 बॉल मध्ये 66 धाव्यांची गरज. चला लवली टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण धावत पोहोचा आणि क्षेत्ररक्षण सेट करा. 13 मिनिटांमध्ये कंप्लीट 18 बॉल फेकले नौसादी दिवा टीमने. तुम्हाला सुद्धा 15 मिनिटांमध्ये कंप्लीट 18 बॉल फेकायचे आहेत. 18 बॉल मध्ये 66 धाव्यांची गरज. गोटिवली टीमच्या विरुद्ध नौसादी दिवा टीमची मॅच झाली. तब्बल 77 धावांचा पाठलाग 24 बॉल मध्ये करायचा होता. गोटिवली 11 टीमच्या माध्यमातून स्वराज मात्रेच्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या नौसादी दिवा टीमला. तदनंतर 18 बॉल मध्ये तब्बल 75 धावा याच नौसादी दिवा टीमने केल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये धावा बनवल्या जातील की होतील डिपेंड हे मात्र आता पाहायचं आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आता रंगेल. 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच पोहोचा. चला ऑन फील्ड अंपायर आपण सुद्धा लगेचच जागेवर उभे राहा आणि मॅचला सुरुवात करा. कारण 5 वाजलेत अजून 2 ते 3 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि जास्तीत जास्त ओव्हर मध्ये मॅच तुम्हाला सेमी फायनल बघायची असेल तर लवकरात लवकर मॅच पूर्ण करा. 2 बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. 18 बॉल मध्ये 66 धाब्यांची गरज टीम नौसादी दिवा टीमला. पहिल्या इनिंग मध्ये चांगला खेळ आपण पाहिला विकी बनसोडेचा. आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये कशा पद्धतीने खेळ राहील हे मात्र पाहायचं आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत आणि अक्षय. अक्षयच्या बॅट मधनं सुद्धा चांगला खेळ आतापर्यंत टुर्नामेंट मध्ये राहिलाय. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ राहील. चला मॅच मध्ये क्षेत्ररक्षण आपण लगेचच सेट करा तलवली टीम.
चला तलवली टीम आपण अतिरिक्त कालावधी घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षण सेट करा. अजून सेमी फायनल, फायनल सुद्धा आणि क्वालिफायचे मॅच सुद्धा बाकी आहे. 3 ते 4 मॅच कव्हर होणं बाकी आहे. थोडं सहकार्य करा. विकी बनसोडे लगेचच आपण क्षेत्ररक्षण सेट करा. 18 बॉल मध्ये 66 धाब्यांची गरज. दोन घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल, वेदांत आणि अक्षय. पहिल्या स्पेल मध्ये बॉलर विकी बनसोडे, फास्ट अँड फ्युरियस बॉलर ऑफ तलवली. परंतु तेवढाच घातक फलंदाज स्ट्राईक इनला सज्ज. स्ट्राईक इनला बॅटर वेदांत. चला मॅच लगेच चालू करा. पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्यापूर्वी आपण टाइमर स्टार्ट करतोय. बॉलिंग मध्ये थोडासा फेरबदलाव केलाय. मनोजला संधी दिली आहे पहिल्या ओव्हर टाकण्यासाठी बॉलर विकी बनसोडेने. अनेक साऱ्या रणनीती आखल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर मनोज. ओव्हरला होते सुरुवात. सेकंड इनिंग ऑन प्रोग्रेस. लेट्स प्ले गेम ऑन. सेकंड इनिंग मधला पहिला बॉल बॅटर वेदांसाठी, बॉलर मनोजचा. चक्रव्यूह रचल्या मैदानाच्या आतमध्ये. सिली मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ. पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि एक मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहताय. पहिलाच बॉल मनोजचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. डॉट बॉल फेकलाय वेदांच्या विरुद्ध. नेक्स्ट बॉल बॅटची कडा होती. टर्मिनल रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्येचा श्री गणेशा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. खूप मोठी धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 बॉल मध्ये उभी केली तलवली टीमने बॅटिंग करत असताना. परंतु मॅच अजून संपली नाहीये. कारण क्षमता आहे नवसारी दिवा टीम कडे धावा चेस करायची. परंतु या मॅच मध्ये होतील का? अनेक सारे प्रश्न आहेत, परंतु प्रश्नांचं उत्तर मॅच संपल्यावर प्रेक्षकांना भेटेल. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच होता. अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक. फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय सज्ज. 3 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. टीमची टोटल 2 धावा. फॉर द विकेटने स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. बॅटची टॉप एज आणि मैदानाच्या आतमध्ये आता कुशल मुवमेंटला अक्षय होतोय बाद. पहिला धक्का आणि पहिली विकेट नवसारी दिवा टीमची. आणि पहिलं यश मैदानाच्या आतमध्ये बॅटर बॉलर मनोजला. चला न्यू बॅटर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये धावत पोहोचा, कारण अजून खूप मॅच कव्हर करायच्या आहेत. मागील मॅचचा हिरो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रितेश. रितेश मडवी, मागील मॅचचा हिरो. धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावर फक्त आणि फक्त 2 धावा. चला स्पीड अप करा. 2 धावा धावपलकावर. फॉर द विकेटने जुसी पुलटॉस स्ट्रेट रिजन मध्ये स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. अलॉंग दी कार्पेट. बॉल सीमारेषा पार. स्ट्रेट रिजन मध्ये मागील मॅचचा हिरो अर्थातच रितेश मडबेच्या बॅट मधनं चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 4च्या मदतीने. 6 धावा धावपलकावर. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 6 धावा. 6 झालंय. 60 बनवायचे आहेत.
फोर पिच बॉल, चांगला स्ट्रोक आपण पाहताय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. रितेश मडबीच्या बॅट मधनं आणखी एक बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 12 धावा. चला तलवली टीम, आपण टीम मीटिंग करू नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. 4 मिनिटाचा कालावधी पहिली ओव्हर टाकण्यासाठी आपण घेतलाय. 11 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट 12 बॉल फेकायचे आहेत. 11 मिनिटांमध्ये 12 बॉल फेकले नाही तर एक प्लेअर आपला 30 मध्ये घेतला जाईल, याची नोंद आपण घ्या. धावसंख्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर विकी बनसोडे राईट आर्म ओव्हर द विकेटनी बॉलिंग मार्क वर सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये आता फेरबदल होतील. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर समाप्ती होते. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. नुरुवचा रनअप घेऊन शॉर्ट पिच बॉल, हा पंप फुल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर एकच्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये 13 धावा. चला लगेचच मॅच चालू करा. ऑन फील्ड अंपायर 13 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हर मधला एक बॉल पूर्ण. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 13 धावा. चला मॅच लगेचच सुरू करा. दुर्वचा रनअप घेऊन ओव्हर द विकेटने शॉर्ट पिच बॉल, आता नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल की सीमारेषा पार, परंतु बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय आणि आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचतोय. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये नवसारी दिवा टीमला चांगली बॉलिंग विकी बनसोडेची. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली 13 धावा. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन साईल, लॉंग लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव घोषांकी क्षेत्रात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा. वाईट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या एकच्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये. 0 इज बेटर दॅन 1. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 15 धावा. दुसऱ्या ओव्हर मधील अजून 3 बॉल शिल्लक असतील. 15 धावा धावफलकावर. आणखी एक बॉल वाईट +1. 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 17 धावा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या स्कोर बोर्ड वर सातत्याने आता वाढतीये. स्लो बर्बन बॉल पिक केलं.
चांगला स्ट्रोक आपण पहिला मैदानाच्या आतमध्ये बॅटर साहिलचा बॉल सीमारेषा पार पोहोचवलाय. षटकाराला बॅटर साहिलच्या बॅट मधनं धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 23 धावा. शॉर्ट पिच बॉल होता पॅचची टॉप एज मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल मनोजचा आणि साहिल परतेला आता मैदानाच्या आतमध्ये माघारी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच पोहोचा. धावसंख्या स्थिरावली धावफलकावर 23 धावा. न्यू बॅटर रोनित मडवी. स्पीडअप करायचंय दोन्ही टीम. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 23 धावा. एक बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हर मधला विकी बनसोडेचा. ओर द विकेटने शॉर्ट पिच बॉल. गती जास्त होती. पुन्हा एकदा एक वाईट बॉल येतोय. वाईट+1. धावसंख्या जाऊन पोहोचतीये स्कोर बोर्ड वर 25 धावा. स्लो बर्बन बॉल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक. विजयी संघ आणि एकविरा बेलापूर टीम यांच्या दरम्यान पुढील मॅच आपण लगेचच खेळू. लगेचच टॉस होईल मॅच संपल्या संपल्या. तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर आशिष दुबे. लेफ्ट अंपायस्टरला आपण पाहताय चांगल्या ऍक्शनने आणि चांगल्या रनअपने बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आशिष दुबे करतोय. डॉट बॉल. पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेट स्ट्रोक. लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल पोहोचतोय. फिकी होईपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 27 धावा. चला स्पीडअप करा. शॉर्ट पिच बॉल पुल केला आपण पाहू शकाल. नीलजल स्तरावर बॉल पडतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये होते पूर्ण. धावसंख्या जाऊन पोचतीये 28 धावा. 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा मैदानाच्या आत. रितेश मडवीच्या बॅट मधनं एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 29 धावा. 2 बॉल शिल्लक. मॅच मध्ये औपचारिकता बाकी असेल. चांगला खेळ आपण तलवली टीमचा पहिला. शॉर्ट पिच बॉल होता. पुल करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आत. शेवटचा एक बॉल शिल्लक. एकविरा बेलापूर टीमचा कॅप्टन आपण मुख्य मंचावर पोहोचा.
शॉर्ट पिच बॉल पॉइंट रिझन मध्ये एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये मॅच फिनिश. अभिनंदन तलवली टीम आणि हार्ड लक बॅड लक नवसादी दिवा टीम. पुढील मॅच तलवली टीमचा कॅप्टन आपण सुद्धा लगेचच मुख्य मंचाच्या दिशेने या. आपण करतोय